हरि ओम नमस्कार. गंगा दशहरा उत्सवानिमित्त आपण आपल्या भारतातल्या पुण्यसरितांचं स्मरण करत आहोत. या सर्वच नद्या आपल्या जीवनदायिनी आहेत. भारतीय उपखंडात अशा 400हून अधिक नद्या आहेत. यातल्या काही मोठ्या नद्या आहेत, काही बारमाही नद्या आहेत, तर काही नद्या या छोट्या छोट्या नद्या आहेत आणि त्या प्रवाहित होत होत पुढे मोठ्या नदीला जाऊन मिळतात. कुठून तरी हे प्रवाहित होण्याचं कार्य या जलतत्वाकडून अखंडपणे राहतं आणि नद्यांना ओढ असते ती मात्र सागराचीच. या छोट्या छोट्या नद्या जेव्हा मोठ्या नदीत सामावल्या जातात तेव्हा त्यांचं अस्तित्व लयाला जातं. मग त्या नदीचं नाव शिल्लकही राहत नाही. तरीही त्या नदीला त्याची खंत नसते की कालपर्यंत मी या गावापर्यंत अमुक एक नदी म्हणून वाहत होते आणि आज मी माझा सगळाचा सगळा प्रवाह या मोठ्या नदीमध्ये विलीन करणार आहे, माझी ओळख पुसली जाणार आहे. खरोखर हा जो नद्यांच्या वहनातून किंवा प्रवाहातून किंवा त्यांच्या विलिनीकरणातून आपल्याला जो काही संदेश नद्या देतायत ना, तो खूप महत्त्वाचा आहे की मोठ्या एखाद्या ठिकाणी अनेक छोटे छोटे प्रवाह म्हणजे छोट्या छोट्या संघटना येऊन जर एका मोठ्या संघटनेच्या अंतर्गत काम करतील तर ती मोठी संघटना अधिक उत्तम प्रकारे पण काम करू शकेल. भले मग त्यावेळेला छोट्या छोट्या गटांच्या नावाचं तिथे महत्त्व उरणार नाही, पण त्या नावाच्या महत्त्वापेक्षा सुद्धा त्या मोठ्या संघटनेकडून काय प्रकारचं कार्य घडतंय हे पाहणं अधिक महत्त्वाचं. आणि असं कार्य समाज हितकारी लोककल्याणकारी असेल तर मग त्या समाजाचा, त्या देशाचा, त्या राष्ट्राचा उत्कर्ष हा नक्कीच असतो. म्हणूनच नद्यांना लोककल्याणकारी असं संबोधलं जातं. ते याचसाठी सरिता, आपगा, कल्या, कल्लोलिनी, तटिनी, तटी, तरंगिणी, निर्झरिणी, जलवाहिनी अशी विविध संस्कृत समानार्थी नावं ह्या नदीला बहाल केलेली आहेत. अशीच या उत्सवाच्या निमित्ताने आज आपण जाणून घेणार आहोत हिरण्यकेशी ह्या नदीविषयी. हिरण्यकेशी नदी ही महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पश्चिम घाटात आंबोलीजवळ चौतुल या छोट्याशा गावाजवळ उगम पावते आणि घटप्रभा नदीची डावीकडील ही उपनदी आहे. खरं तर कोल्हापुरातील आजरा आणि गडहिंग्लज तालुक्यातून वाहत जाऊन पुढे ही घटप्रभेला जाऊन मिळते किंवा याच नदीच्या प्रवाहाला पुढे घटप्रभा म्हणूनही ओळखण्यात येतं. आजऱ्यातून आंबोलीचा मुख्य धबधबा जो आहे तर त्या धबधब्याकडे जाताना अलीकडे डाव्या अंगानं जाणारा डांबरी रस्ता आणि दाट जंगलाच्या दिशेने घेऊन जाणारा 3 किलोमीटरचा रस्ता संपला की छोट्या साकवावरून पलीकडे जावं लागतं. तिथंच हिरण्यकेशी मातेचं मंदिर आहे. हिरण्य हा संस्कृत शब्द आहे. याचा अर्थ सोनेरी आणि केशी म्हणजे केस. सोनेरी केस असलेली देवी पार्वती माता. या मंदिरामध्ये देवी पार्वती, एक शिवलिंग आणि एक गणपतीची मूर्ती आहे. हे शिवलिंग स्वयंभू आहे असं मानतात आणि लाल दगडापासून हे शिवलिंग तयार झालेलं आहे. या मंदिराच्या जवळच एक मारुतीचं सुद्धा छोटं मंदिर आहे. असं सांगण्यात येतं की गोव्याच्या एका साधूनं हे मंदिर बांधलं. तो इथे तपसाधनेसाठी येऊन बसत असे. हिरण्यकेशी नदी ही पूर्वमुखी आहे. या नदीच्या शेजारच्या या मंदिराच्याच परिसरामध्ये एक गुंफा मंदिर सुद्धा आहे. आता या नदीचं अजून एक वेगळेपण असं की नदीपात्रातून म्हणजे जे गोड पाणी आहे तर त्या पाण्यामध्ये स्विस्टुरा हिरण्यकेशी नावाची माशाची एक प्रजात डॉक्टर प्रवीणराज
जयसिंहन, शंकर बालसुब्रह्मण्यम आणि तेजस ठाकरे या संशोधकांनी जगासमोर आणली आहे. आंबोली हे गाव पश्चिम घाटामध्ये जैववैविध्यदृष्ट्या अतिशय संपन्न असं गाव आहे. जेव्हा मुसळधार पाऊस पडतो तेव्हा कोल्हापूर जवळ नांगनूर या छोट्याशा गावाच्या भोवतीनं ही नदी उलट दिशेने वाहते असा इथल्या स्थानिक लोकांचा अनुभव आहे. महाराष्ट्रातून कर्नाटकात जेव्हा ही नदी प्रवेश करते तेव्हा अर्थातच ती बेळगाव जिल्ह्याकडे प्रवाहित होत असते आणि बेळगाव जिल्ह्यात म्हणजे प्रवाहित होताना संकेश्वर हे पहिलं गाव कर्नाटकातलं आणि ह्या गावामध्ये हिरण्यकेशी नदीचा प्रवाह आहेच आहे किंवा या गावाचं जे पवित्र स्थान आहे ते ह्या नदीच्याच तीरावर आहे. कारण आद्य जगद्गुरू श्रीमद शंकराचार्य यांचा शृंगेरीमधला मठ जो कर्नाटकातच आहे तो सर्वांना परिचितच आहे. या शृंगेरी मठाचा जो एक उपमठ आहे तो उपमठ संकेश्वर या गावामध्ये आहे आणि ह्या उपमठाअंतर्गत शंकराचं मंदिर आणि शारदांबेचं जे मंदिर आहे ही दोन्ही मंदिरं हे सर्व एकाच प्रांगणात आहे. मठ मंदिर हे सर्व काही या हिरण्यकेशी नदीच्याच तीरावर वसलेलं आहे. त्यामुळे इथे पूर्वीच्या काळी शंकराचार्यांचंही वास्तव्य झालं. आजही इथल्या मठामध्ये इथल्या गादीवर आत्ताच्या काळातले शंकराचार्य कार्यरत आहेतच आहेत. त्यामुळे हिरण्यकेशीचा हा तीर आहे हा आद्य जगद्गुरू श्रीमद शंकराचार्य यांच्या पदस्पर्शांनी अर्थातच पावन झालेला आहे. परमहंस परिव्राजक श्रीमद वासुदेवानंद सरस्वती यांनी काही नद्यांवरती स्तोत्र रचना केलेले आहेत. काही पूर्ण स्तोत्र आहेत तर काही श्लोक या स्वरूपात रचना केलेल्या आहेत. त्यामध्ये हिरण्यकेशी नदीवरचा एक सुंदर श्लोक वाचनात आला. तो श्लोक असा: हिरण्यकेशा कमपाश्यमेद्य हिरण्यकेशाय दृचोक्त तत्वम् आदित्यवर्णं तदवेक्षणार्ह मादित्यवन्मां विदधातु शुद्धम्. हरि ओम.